वाङ्मयीन सेवेला सुरुवात करतो. सज्जनो, या 7व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या भागामध्ये कालचा विषय आपण असा पाहिला की भगवान श्रीकृष्ण अत्यंत त्यांच्या प्रिय असलेल्या सख्याला म्हणजे उद्धवाला सांगतात, जे आत्मज्ञान द्यायला ते आता प्रारंभ करतायत. तर त्या काल आपल्याला त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या होत्या. त्या म्हणजे ते म्हणाले की उद्धवा, तुला ते आत्मज्ञान प्राप्त करायचं, त्याच्यासाठी पहिल्यांदा वैराग्याची गरज आहे म्हणाले. आणि दुसरं असं म्हणाले की जर वैराग्य नसेल तर ब्रह्म उपदेश व्यर्थ जाईल. विषय असा आहे की पात्र चांगलं पाहिजे, शुद्ध पाहिजे, स्वच्छ पाहिजे. प्रपंच सुद्धा आपण पाहतो तसं. तर इतकं स्वच्छ निर्मळ अंतःकरण, चित्त शुद्ध, त्याच्यात वैराग्य आहे. आणि हे वैराग्य उत्पन्न तुझ्यामध्ये व्हायला पाहिजे की ज्याच्यामुळे साक्षात आत्म्याशीच मिठी पडतं. ते वैराग्य प्रथम भक्ताच्या मनामध्ये, भक्तामध्ये उत्पन्न करण्याचं सामर्थ्य हे साधनेनीच, अभ्यासानेच होणार आहे. पुन्हा नाथ महाराज नवे नवे भगवान गोपाल कृष्णच, भगवान श्रीकृष्णच उद्धवाला हेच सांगतात की परमार्थ आत्मज्ञानाकडे जाण्याचा मार्ग हा अभ्यासाचा आहे. पण ही गोष्ट आपण सगळ्यांनी, साधकांनी लक्षात घे, नित्य अभ्यास केल्याशिवाय काहीच प्राप्त होत नाही. आणि तो अभ्यास आपल्याला करण्यासाठी वैराग्य हे सगळं सांगत असताना त्यावरून हळूहळू ज्ञानभक्तीच्या मार्गाकडे भगवान गोपाल कृष्ण, भगवान कृष्ण की जो खरा वेदांचा अभ्यासक आहे, ज्ञानदाता आहे, असं म्हणण्यापेक्षा भगवंत ज्ञानमय, ज्ञान गहनच आहे, ज्ञानाचा गहनच आहे. ठीक आहे. आणि तो भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रिय मित्राला अगदी अत्यंत सर्वोच्च मूल्य असलेलं ज्ञान आता देणार आहे. आता हे ज्ञान देत असताना इथे 2-3 ओव्या फार छान आलेल्या. उरले असे आमुचे कुळ, श्रीकृष्ण सांगतायत त्यांना. बरं, आता त्या दोघांचा संवाद सुरू आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, उरले असे आमुचे कुळ, शाप निर्दग्ध केवळ, अन्योन्य विग्रह सकळ, कलह समूळ नासेल, कलह मूळ नासेल. भूमी मागोनी समुद्रापाशी म्या रचिले द्वारकेस, मज गेलिया निज धामासी, तो 7वे दिवशी बुडवी. पुढे म्हणाले, ऐक उद्धवा हित गोष्टी, म्या सांडलिया हे सृष्टी, थोडी याची काळा पाठी, नष्ट दृष्टी जन होती. पुढे भगवान स्वतः सांगतात. बरं, भागवतातला 11 स्कंद आहे. भागवताच्या 10व्या स्कंदापर्यंत भगवंताच्या गूढ लीला आहे. 11वा स्कंद आपण नाथांच्या कृपेने वाचतोय. आणि हा सगळा वेदांताचा आहे, म्हणजे ज्ञानाचा आहे, म्हणजे उद्धरून जाण्याचा आहे, म्हणजे आपल्याला भावी काळात येणाऱ्या अत्यंत दुर्धर काळात आनंदाने कसं राहायचं याच्यासाठीच आहे. किती छान आहे बघा. 10 स्कंद संपले. 11व्या स्कंदात सांगतात की अधर्म वाढेल प्रबळ. कोण सांगतंय? भगवान गोपाल कृष्ण, भगवान श्रीकृष्ण. अधर्म वाढेल प्रबळ, लोक होतील नष्ट अमंगळ, ते अमंगळतेचे मूळ ऐक समूळ सांगेन. मज नांदता ये सृष्टी, कली उघडू न शके दृष्टी, मज गेली या पाठी, तो उठा उठी उठेल. पुढे काय म्हणाला, काय सांगतात भगवान? अरे कली वाढेल अति विषम, ब्राह्मण सांडतील स्वधर्म, स्वभावे नावडे दान धर्म, क्रिया कर्म दंभार्थ. सगळं दंभाचं शब्द इथे जो आता आला त्याचं थोडं की ते म्हणाले कली उघडू न शके दृष्टी, पण म्हणाले कली वाढेल अति विषम. आता विषय या 7व्या अध्यायातला 3रा विषय येतोय, कलीचा प्रभाव. सज्जन, हे सगळं समजून घेत असताना थोडासा काही वेगळा विचार जो याच्या पुष्ट्यर्थ मला तुमच्या समोर सांगायचा तो असा आहे
की बघा जसं मानवी जीवन असतं की नाही, आपलं आपलं जसं आयुष्य मानवी जीवन म्हणत असतं, त्याचा पॅरलल वर्ड आहे मानवी जीवन. जसं आपलं आयुष्य जन्मापासून तर आज तागायत आपल्या आयुष्यात काही सरळ रेषेने सुख आलं नाही किंवा सरळ रेषेमध्ये दुःखही आलेलं नाही. चढ उतार आपल्या जीवनात जसे असतात तसं ही जी संस्कृती आहे आपली, या संस्कृतीच्या जीवनामध्ये सुद्धा नेहमी चढ उतार होतात. आपण पाहिलंय की 8व्या-9व्या शतकामध्ये यवनांचं हे आलं आणि भारतीय संस्कृतीचा ऱ्हास कसा होतो. त्याच्या आधीची भारतीय संस्कृती, आपला धर्म, आपला देश, त्याची सुसंपन्नता, त्याची सांस्कृतिकता, तिथला आचार धर्म कसा होता. आणि मग काय होतं की त्या संस्कृतीच्या जसं मानवाच्या जीवनात होतं अगदी तसं संस्कृतीच्या जीवनामध्ये सुद्धा सज्जन हो चढ उतार असतो. आणि जेव्हा संस्कृती म्हणजे अगदी प्रगती होत असते, तिची चढावर असते, तिचा चढण्याचा जोम जेव्हा असतो तेव्हा काय होत असतं, म्हणजे जो आपला पूर्वीचा काळ, जहां डाल डाल ते आपल्याला पटकन लक्षात, जहां डाल डाल परत सोने की चिडी होतेच ना. किती किती अल्लाउद्दीन खिलजीनी यांनी किती लुटून दिलं, इतकं लुटून नेलं तरी आजही भारतामधलं सुवर्ण संपलंय का. तिरुपतीच्या भगवंताचा किंवा कुठे आपण पाहतो पद्मनाभ मंदिर याची हे ते काय काय किती लोकांनी ते म्हणजे स्वतंत्र झाल्यावर किती लोकांनी लुटून नेलं. तो विषय जरी आजचा नसला तरी इतकी त्या संस्कृतीचा जेव्हा चढ असतो तेव्हा चढण्याचा तिचा जो किंवा तिच्या उत्कर्षाचा जेव्हा काळ असतो ना, त्यावेळेला लोकांचं जीवन, त्या काळातल्या समाजाचं लोकांचं जीवन हे उत्कर्षाकडे जाणार असतं. जेव्हा संस्कृतीला चांगले दिवस असतात, तिचा विकास होत असतो. आणि दुसरं म्हणाले की हे करत असताना त्या काळामध्ये पुष्कळ निस्वार्थी, परोपकारी, निष्काम करणारी माणसं त्या काळात जन्माला येतात आणि संस्कृतीचं काम करायला सुरुवात करतात. अगदी अलीकडचं उदाहरण मला सांगायचं, 2014 पर्यंत आपल्याला कधी वाटलं होतं का नुसतेच त्या राम मंदिरासाठी लाखो लोकांनी जीव दिले हो, की आपल्याला हा म्हणजे आपण खरंच पुन्हा पुन्हा तेच वाक्य म्हणतो आणि मला त्याची मला जाणवतं, तुम्हालाही सांगतो की खरंच आपण किती भाग्यवान. आपल्या समोर 370 कर्म गेलं, कधी वाटलं होतं होईल 500 वर्षापासूनचं राम मंदिर इतकं भव्य होईल, कोणी करेल, कोणी येईल, कोणात तेवढी शक्ती आहे. काय संस्कृतीचा, म्हणजे मला पुन्हा असं वाटतं की आता तो काळ आलेला आहे. असेल का की ज्या वेळेला अनेक मोठमोठी माणसं समाजामध्ये जन्माला येतात, सगळ्या क्षेत्रातली माणसं जन्माला येतात. एखादा साधू पुरुषच म्हणावं की नाही, की ज्याला सगळं ज्ञान आहे, की तो इकडे पाहतो, संरक्षणाकडे पाहतो, 370चं पाहतो, राम मंदिर पाहतो, मथुरा पाहतो, जम्मू काश्मीरचा प्रश्न पाहतो, योगी पण आहे, जनक राजाच आहे का काय असं वाटतं कधी कधी. की जी म्हणून काय की संस्कृतीच्या जीवनामध्ये असे चढ उतार असताना अशी पुष्कळ निस्वार्थ देशावर, राष्ट्रावर, धर्मावर, समाजावर जन्म प्रेम करणारी आणि त्यांचा उत्कर्ष करणारी माणसं जन्माला येतात असं असतं. आणि तेच जर त्या संस्कृतीचा पाडाव उतरायला जर लागला असेल तर अत्यंत व्यभिचारी, अत्यंत स्वार्थी, सगळी संस्कृती सगळा धर्म गिळंकृत करून त्याचा सत्यानाश करणारी माणसं समाजामध्ये जन्माला येत असतात आणि देशाचं, राष्ट्राचं समूळ मानवी आनंदाचाच ऱ्हास करणारा समाज त्या काळामध्ये निर्माण होतो. असं त्या संस्कृतीच्या चढ आणि उतारामध्ये होत असत. आणि अगदी आता आपण जो भाग पाहतोय तो तर खूपच मस्त आहे, पण असं होत असताना जेव्हा ती संस्कृती उताराला लागते, तिचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते, तेव्हा त्या काळात सुद्धा खूप चांगली पण कमी माणसं असतात, पण ती काहीच करू शकत नाही. त्याचं उदाहरण भीष्मांचं, कृपाचार्य. किती मोठी मोठी माणसं त्या संसदेत राज्यसभेमध्ये बसलेली होती. काय भीष्मांचं नष्टी ब्रह्मचारी, आयुष्यभर संपूर्ण जीवन ब्रह्मचर्य पाळून त्या हस्तिनापुरासाठी ज्यांनी लावलं. आपण सगळ्यांनी ते पाहिलंय टीव्हीच्या माध्यमातून. केवढा मोठा माणूस, पण संस्कृतीचा उतार लागला, संस्कृतीचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली होती. आणि त्यावेळेला
अशी पुढारी माणसं सुद्धा, की जी सगळ्या क्षेत्रात उच्च दर्जाचं काम करणारी अशी माणसं सुद्धा हतबल होतात. सावरकरांचं काय, एकटे पडले, कुणी ऐकलं नको म्हणाले, असं करू नका हो. सावरकरांची दिव्य दृष्टी जी होती की या पद्धतीने असं करू नका, देशाचा ऱ्हास होईल. त्यांनी सांगितलं पुढचे 80 वर्ष आपण ते सगळं भोगलंय. मोठी मोठी विद्वान माणसं आणि एवढी दूरदृष्टी होती सावरकरांना, मी तुम्हाला काय सांगू. ते कृष्ण मेननला जेव्हा करायचं, संरक्षण मंत्री होते नेहरूंच्या काळात, सावरकरांनी आधीच सांगितलं होतं की आता हा माणूस कृष्ण मेननला काढेल आणि तिथे महाराष्ट्रातला माणूस जाईल. ती दिव्य दृष्टी सावरकरांची, आणि अगदी तसंच झालं. पण अशी मोठमोठी माणसं या संस्कृतीचा ऱ्हास होत असताना ती सुद्धा हतबल होतात. आणि मग भारतीय संस्कृतीच्या शास्त्रामध्ये अशा परिस्थितीला कलीचा प्रभाव असं म्हटलं जातं. हा कलीचा प्रभाव. आणि हे कुठपर्यंत आलं तर ज्या द्वापार युगामध्ये भगवंताचा हा अवतार झाला, भगवान श्रीकृष्णांचा, काय ध्येय ठरवून तो आला, परित्राणाय साधूनां वगैरे सगळं केलं. केवढं कार्य भगवंताला करावं लागलं. म्हणजे गोकुळ, गोकुळेतून मथुरा, मथुरेतून द्वारका, हस्तिनापूर, महाभारत, भगवद्गीता, काय काय प्रसंग. भगवंताचं नुसतं भगवंताचं आपण चरित्र अगदी नुसतं ठळकपणे जरी पाहायचा विचार केला, भगवान श्रीकृष्णाचं जीवन चरित्र कुठेही लुप्त झालेला नाही, कुठे आसक्त झालेला नाही. सगळ्यांसाठी इतकं करून सुद्धा त्याच्या वाटेला काय आलं तर आत्या हो, मला वाटतं गांधारी शाप दे, कृष्णा मला जे दुःख झालं तेच. हे सगळं महाभारत युद्ध होऊ नये म्हणून त्यांनी केलेला प्रामाणिक प्रयत्न आपण सगळे जाणतो. पण भगवान गोपाल कृष्ण, भगवान श्रीकृष्णावर सुद्धा ही वेळ आली, मी जी तुम्हाला सांगतो संस्कृती ऱ्हासाची, तेव्हा तो सुद्धा हतबल झाला. काय चरित्र भगवंत मला सांग. खेळ चालला असे माझ्या पूर्व संचिताचा, असं म्हणावंच नाही. भगवान गोपाल कृष्णाला सुद्धा ही वेळ आली आणि शेवटी त्याला लक्षात आलं की नाही, माझं कुळ, म्हणून तो काय म्हणाला, उरले आता अमुचे कुळ, शाप निर्दग्ध केवळ, अन्योन्य विग्रहे सकळ, गलह समूळ नासेल. योजनाच केली त्यांनी, राजकीय दृष्ट्या एक योजनाच केली की हे आपसातच म्हणतील आणि स्वतःला संपवून टाकतील. नवे तो म्हणाला, माझ्या अवतार कार्यातलं हे शेवटचं कार्य, माझंच कुळ मला नष्ट करावं लागेल. आणि मग त्याच्या आधी सगळी पुन्हा योजना मंडळी आली. भगवान शंकर आले, ब्रह्मदेव, चला देवा आता किती दिवस मृत्यू लोकात राहतात वैकुंठामध्ये, त्यांनाही करमत नसेल. आपल्याला 2 दिवस करमलं, आता करमत. एखादा साधू पुरुष जर आला चांगला, सत्संग 2 दिवसाचा किती छान झाला नाही, शनिवार रविवार आपला सत्संग झाला, किती आनंदात आपण सगळे होतो. आताही आहोत, नामामध्ये आहोत म्हणून, या सत्संगामध्ये म्हणून आनंदात. पण हे संपलं की काय मला सांग. तसं भगवान गोपते म्हणाला, चला देवा आता किती दिवस मृत्यू लोक झालं तुमचं कार्य. एवढ्या नाही, एकच शेवटचं राहिले. एवढे काय, माझ्याच कुळाचा मला नाश केल्याशिवाय जात आहे. आणि ही परिस्थिती सज्जन हो, श्रीकृष्णासारख्या जबरदस्त समाज नेत्यालाही आवरण शक्य झालं नाही. संस्कृतीचा ऱ्हास, आणि तो सज्जन हो, मी तुम्हाला काय सांगू, तो कलीचा प्रभाव. हा कलीचा प्रभाव. या कलीच्या प्रभावामध्ये मग ते म्हणाले की आता काय होणार आहे. म्हणाले सरळ त्यांनी सांगितलं की अन्योन्य विग्रह सकल कल, हे सगळे माझे स्वतःच कलह करणार आणि समूळ नष्ट होणार आहे. असं कोण सांगतोय? श्रीकृष्ण सांगतोय, उद्धवाला सांगतोय. निघायचं का मला, ही परिस्थिती अशी. पुढे म्हणाले, भूमी मागून समुद्रापाशी मी रचले द्वारकेशी. पण म्हणाला की समुद्राकडून मी जमीन घेतलेली. आपण आजही जाऊन पहा द्वारकेला. आणि आता तो नासानिक पर्वत स्वतः मोदीजीच आत गेले ते पाहायला, द्वारका पाहायला खाली गेले, पाहून आले. इतकी सुंदर आहे ती.
त्याच्या आधी नासानी किंवा या सगळ्यांनी चित्र म्हणजे शूटिंग करून आपल्याला पाठवलं. म्हणजे जे 80 वर्ष आपल्याला सांगत होते की हिंदू धर्म काहीच नाही, काही सांगतात द्वारकाच नाही, द्वारका कुठे पाण्यात जात असती का, समुद्रामध्ये कशी काय द्वारका बुडेल, ती सोन्याचीच कशी होती वगैरे. सनातन वैदिक धर्म आहे ना, असत्य हे मुलांना पटवून देण्याचं. पुन्हा मला तेच वाटते, 2 गोष्टी, 13 कोटी जपान पोरांना तयार करणं एवढंच आपल्या आयुष्याचं. ते जर नाही झालं तर प्रापंचिक दृष्ट्या वी आर फेल. आपले पोरं जर नामाला मारांच्या वृत्तीला लागले नाही तर आपण त्यांना जन्म देऊन व्यर्थ शिनवली काया. आणि ते आईच करू शकते आणि बाबाच करू शकतात. बाबाला कन्सेशन नाहीच, आईनी बाबांनी दोघांनी म्हणून करायचं. सज्जनो, ते म्हणतात की त्या भूमी मी त्या समुद्राकडून मागून घेतली. श्रीकृष्ण सांगतायत उद्धवाला की समुद्रापासून मी जमीन घेतली, मागून घेतली आणि त्याच्यावर द्वारका निर्माण केली. म्या रचिले द्वारकेसी मज गेलिया निजधामासी तो 7वे दिवशी बुडविल. मी निजधामाला गेल्यानंतर उद्धवा 7व्या दिवशी ही सगळी द्वारका पाण्यात समुद्रात त्याची त्याला. मग आपले ग्रंथ म्हणजे किती किती मोठे डॉक्युमेंट्स आहेत सगळे. किती मोठं डॉक्युमेंट. एकादश स्कंद, भागवत, नाथ भागवत, इतकी सुंदर माहिती कोणत्या तरी धर्माची आहे का? तुमका आमचा कोण कधी जन्माला आला काही नाही. आणि इथे तर रामाच्या आधीच्या 60 पिढ्यांची नावं आपल्याकडे विभाग शकतो. तिथपासूनची सगळी नावं आपल्याकडे आहेत. त्याचा इतिहास आहे, त्यांच्या कथा आहेत, त्यांची दर्शनं होत आहेत. अजून एक मला वाटतं की कोण ओक नावाचे एक फार मोठे संशोधक आहे, तुम्ही निलेश, त्यांचे युट्यूबला तुम्ही सर्च करा. अप्रतिम भारतीय संस्कृती, रामायण महाभारतातले ग्रंथ, त्यातल्या रुचा, त्या रुचांचा अर्थ आणि त्या रुचांच्या अर्थाची आज उपलब्ध असलेली जगातली सगळी स्थळं त्यांनी दाखवलेली युट्यूबला. अवश्य पहा. तुम्हाला नसेल तुमच्यापेक्षा मुलांना सांगा, अरे मला ते दाखव रे, आणि तुमच्या जवळ घेऊन त्याला म्हणा मला दाख समजून सांग बरं, म्हणजे त्या निमित्ताने तो पाय. म्हणाले 7व्या दिवशी भगवान सांगतात की मी गेल्यावर उद्धवा 7व्या दिवशी ही द्वारका बुडणार आहे. ऐक उद्धवा, हित गोष्टी म्या सांडलेली आहे सृष्टी, थोडी याच काळा पाठी नत दृष्टी जन होती. उद्धवा काय सांगू, मी फक्त इथे आहे या मृत्यू लोकात, या द्वारकेत, या भारत भूमीवर मी आहे म्हणून अजून कधी प्रगट झालेला नाही. त्याची हिंमत नाही माझ्या समोर प्रगट होण्याची, म्हणून तो थांबलाय. तो माझी वाट पाहतोय की मी कधी जातोय. अधर्म वाढेल प्रबळ. काय होणार आहे, मी गेला की कली प्रगट होणार, कलीचा प्रभाव निर्माण होणार. अधर्म वाढेल प्रबळ, लोक होतील नष्ट अमंगळ, ते अमंगळाचे मूळ ऐक समूळ सांगेल. ते सगळं मी तुला समूळ सांगतो. मज नांदता ये सृष्टी, कली उघडून शके दृष्टी. मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत कलीला स्वतःचा प्रभाव, त्याचा डोळा उघडता येणं शक्य नाही. मज गेली या पाठी, तो उठाउठी नक्कीच करेल. तो नक्की करणार, नक्की. म्हणून म्हणाले कली वाढेल अति विषम, ब्राह्मण सांडतील स्वधर्म. ब्राह्मण म्हणजे सज्जन हो, वर्ण जरी असला, ब्रह्म जानात इति जे ब्राह्मण, हा खरा त्याचा अर्थ की जे ब्रह्म जाणतात त्यांना ब्राह्मण असं म्हणतात. असं भगवंतांनी भगवद्गीतेतच सांगितलंय. गुणकर्मानुसार हे वर्ण आहे, ब्राह्मण जात नाहीये, वर्ण आहे. मग जो जो त्याच्यात येईल बुद्धिमान त्याप्रमाणे वागणारा, ब्रह्म जाणणारा, यथोचित सगळी कर्म करणारा, जो समाजाचा दीपस्तंभ आहे, जो स्वतः आचरणशील आहे, जो समाजासाठी सगळं करतो. मग आता स्वधर्म सांडतील ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणाचा स्वधर्म काय, यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह, एवढ्या गोष्टी ब्राह्मणाला सांगितल्या. पुन्हा आप्पांच्या ग्रंथांकडे जा, मनुस्मृती जर वाचली तर त्याच्यात स्पष्ट सांगितलं ब्राह्मणांनी काय काय करावं. सगळ्यात निस्वार्थी त्यांनी असावं. त्यांनी त्याचे कायम हात असे समोर आणि आपला देह, आपली बुद्धी समाजासाठी मार्गदर्शक, स्वतः सताचरणी अयाचित वृत्ती, यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, स्वतः अध्ययन करायचं, अध्यापन करायचं, दान आणि प्रतिग्रह, मागायचं नाही, न मागता त्यांनी दान करायचं, विद्यादान. पण भगवंतांनी सांगितलं
मग त्याच्यामुळे आता काही तर म्हणाले भगवंतांनी सांगितलं असं करायला, ब्राह्मण सोडतील स्वधर्म. चला, श्रावण मासाच्या आधीच श्रीराम समर्थ. अप्पांच्या प्रवचनात ऐकलेली गोष्ट आहे. अप्पा म्हणाले, मी मुंबईला कामाच्या निमित्ताने गेलो, टॅक्सीने दादरवरून कुठेतरी चाललो होतो. श्रावण महिना होता, पाऊस पडत होता आणि काहीतरी काहीतरी त्यांचा संवाद झाला अप्पाचा त्याचा. आणि तो ड्रायव्हर म्हणला, नाही, श्रावण महिन्यात आम्ही अखाद्य खाद्य आणि अपेय पान करत नाही. ड्रायव्हर अप्पा म्हणाले, बघा काय संस्कृतीचा प्रभाव असतो, संस्कारांचा प्रभाव किती असतो. आपल्याला ते फार आवडतं. अशी ही माणसं समाजामध्ये नीती धर्म पाळणारी आहे, आचरण पाळणारी आहे. त्याच्यामुळे संस्कृती म्हणून म्हणलं की ते म्हणाले की पहिल्यांदा ब्राह्मण स्वधर्म सोड. आणि पुढे म्हणतील, स्वभावे नावडे दान धर्म क्रिया धर्म सगळे दंभार्थ. सगळा दंभ या कलियुगामध्ये प्रारंभ होईल असं आपल्या महाराज सांगतात. पण नाथ महाराज असं सांगतात की हे भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की काय पुढची, म्या सांडली या महितळी प्रबळ बळे वाढेल कळी, आजची तुवा निगीजे तत्काळी जब तो कधी नातळे. उद्धवा, आता हे सगळं होणार, मी जाणार हे तर निश्चित आहे, पण म्हणाले आता मी वैकुंठाला जावं अशी सगळ्या देवांची पण इच्छा आहे. पण म्हणाले मी मनुष्य देह धारण करून जो आलो, या अवताराचं जे माझं अवतार कार्य होते, या अवतारामध्ये मला ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या केलेल्या आहेत. फक्त आता माझं कुळ तेवढं राहिलंय, ते एकदा संपवलं की मी निजधामाला जातो म्हणाले. पुढे म्हणाले, मी गेल्यानंतर तू मात्र इथे राहू नकोस. उद्धवाला सांगितलं तू पण इथे राहू नको. आणि सांगतात की कळी आतळेल तेव्हा, जनी अधर्म वाढेल तेव्हा, कुवेद्येच्या उठती हावा, सैन्य धावा निंदेच्या. म्हणजे निंदा करून स्वतःचा स्वार्थ साधणे इतक्या प्रमाणामध्ये इथे वाढणार आहे उद्धवा. पण तू इथे राहू नकोस. पुढे म्हणाले, स्वकल्याणाकरता तू एकटाच निघून जा, एकटाच. कारण अतिशय प्रिय होता. भगवंताला सुद्धा माहित असते की नाही आता हे सगळ्यांना शक्य नाही करणं. जो ज्ञानी आहे हा खरा ज्ञानी भक्त होता आणि त्याला आत्मज्ञान द्यायचं होतं. म्हणून म्हणलं की तू इथून निघून जा. इतके स्पष्ट सांगितलं त्यांनी, न लभे स्वार्थाची कवडी तरी करती निंदेच्या कवडी. म्हणजे कलियुगाचं वर्णन, ऐसी कलियुगी वस्ती कुडी तुवा अर्ध घडी न राहावे. इतकी लोक एकमेकांची स्वतःची प्रतिष्ठा वाढण्यासाठी अनेकांच्या निंदा, नालस्ती, वेगवेगळे आरोप, वेगवेगळ्या लोकांच्या रील्स तयार करणे, खोट्या रील्स AI च्या माध्यमातून दाखवणे, आणि मी किती मोठा, मी किती असं होणार आहे. तेव्हा उद्धवा तू राहू नकोस. उद्धवा तू या लागी येथून निघावे वेगी, एकलाची अंगो वांगी हिता लागी सर्वथा. स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी तू एकटा उद्धवा ताबडतोब इथून निघ. धनधान्य समृद्धीसी सांडावे स्वजन गोत्र जानसी, भात्रा दुहिता निज भगिनीसी, स्त्री पुत्रासी यजावे. इतका काळ भयानक आहे. तू आता कुठे कुठे गुंतणार आहेस म्हणाले. धन धान्य समृद्धी, तुझी प्रतिष्ठा, तुझा काय ऐष्टेट आहे, तुझे मुलं बाळ बायको बहीण, कोणाच्याही आसक्तीमध्ये राहू नको. सुरुवातीलाच आपला कालचा जो विषय झाला तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात की उद्धवा, आत्मज्ञानासाठी, आत्मज्ञान पचवण्यासाठी, आत्मज्ञान ग्रहण करण्यासाठी वैराग्याची गरज आहे. आणि ते वैराग्याची सुरुवात तुला आता करायची आहे. त्याच्यासाठी मी सांगतो की बाळा, येणारा काळ इतका भयावह आहे, तू नाही राहू शकणार. भगवंताच्या अखंड सान्निध्यात राहणाऱ्या माणसाला आपण ती तर फारच मोठी गोष्ट आहे. अशौचाचा काळ आपल्याला आपल्या वाट्याला आला.
की 10-11 दिवसात काहीच नाही, नुसतंच. किती भयावह काळ असतो. स्नान नाही, संध्या नाही, पूजा नाही, नैवेद्य नाही, आरती नाही, उपासना नाही, काहीच नसतं. काय नित्य नियमाने उपासना करणारा, भगवंताच्या सान्निध्यात राहणाऱ्या माणसाच्या वाट्याला दुर्दैवाने जर ते सगळं बंद करायचा वेळ आला तर त्याचा जीव कसा कासावी. हा तर फक्त उद्धव आहे. अखंड भगवंताच्या जवळ आहे, सगुणामध्ये आहे, ज्ञानी आहे. अखंड भगवत चिंतनामध्ये, अनुसंधानामध्ये, सगुणामध्ये सगळं मिळते. आणि आता ते सगुण निजधामाला निघून जाणार आहे, तेव्हा भगवंताला त्याची काळजी की अरे तू नाही राहू शकणार, मग आता तू पटकन इथून पळ म्हणाले, तू इथे राहू नकोस उद्धवा. 7व्या अध्यायामध्ये आपल्याला श्रीकृष्ण भगवान त्या उद्धवाला सांगतात. पुढे म्हणाले, स्नेहो ठेवून घरदारी, नको म्हणले, आसक्ती नको. स्नेहो ठेवून घरदारी, अंगे तू जरी निघलास बाहेरी, तरी तो त्यागूची कठीण भारी, अनर्थकाली होई. मी तुला सांगतो, तू घरातून निघ, सगळ्यांना सोड, आणि तू माझ्या सांगण्यावर निघशील. पण स्नेह जर तिथेच अडकून राहिला, आसक्तीने तिथेच अडक राहिला, मन तुझं त्यांच्यातच गुंतून राहिलं, तर म्हणाले उपयोगाचं नाही बरं. इथे मला परत एकदा आठवण येते 21 समासी दासबोध, जुना दासबोध आहे समर्थांची. समर्थांनी परमार्थ साधण्यासाठी जो त्यांच्या साधन काळामध्ये जो दासबोध लिहिलेला आहे, जुना 21 समासी दासबोध किंवा जुना दासबोध, त्याच्यात एक प्रखर ते म्हणते नाही, परमार्थ भगवंत तुम्ही संसारात राहून मिळू शकत नाही, प्रपंच करून तुम्हाला भगवंत साधनच आहे. त्याच्यावर पुन्हा श्री महाराजांनी अगदी सॉफ्टली पुन्हा सांगितलं, प्रपंच सोडू नका. पण पुन्हा काय म्हणाले माहिती का महाराज म्हणाले, जगाकडे पाठ फिरवल्याशिवाय भगवंत मिळणार नाही. मग त्याच्यात सूत्र सुवर्ण मध्ये महाराजांनी किती सुंदर साधलंय बघा. महाराजांना नाथ भागवत फार आवडायचं, म्हणजे थोरल्या महाराजांना, रामानंद महाराजांना नाथ भागवत फार आवडायचं. सद्गुरू प्रल्हाद महाराज रोज नाथ भागवत वाचत, रोज. रामचरितमानस प्रल्हाद महाराज रोज, ब्रह्मचैतन्य महाराजांचे चरित्र रोज, रामानंद महाराजची पोथी रोज, ग्रंथराज दासबोध रोज, जुना दासबोध रोज वाचत असत. नाथ भागवताचं एक काय ठरलेलं आहे त्यांच्या ओळ्याचं, तेवढ्या मना, आणि ते स्वतः ज्ञानीच होते, पण रोज नाथ भागवत. पण आपण जे महाराजांनी आपल्याला जे सुचवले ना, त्याच्यासाठी आहे सिद्धांत काही काही कठीण आहे, पण महाराज सोपं करून सांगतात. म्हणजे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड, अरे नाही आपल्याला आसक्ती सोडायची. 10 वेळा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा 1 वेळा तरी होतं. महाराज म्हणले अभिनयाने म्हणा, भगवंता मी तुझा आहे, मी आज पहिले अभिनय 100 वेळा अभिनयच करा म्हणाले, एकदा तरी असं होईल की भगवंता मी तुला शरण आहे, मी शरण आहे, शरण आहे, असं वरवर होईल. पण एकदा तर असे हाक येईल ना की भगवंता मी तुला शरण आहे, आणि तेवढं जरी झालं ना तर झाला म्हणाले उद्धार. म्हणाले धनधान्य समृद्धी नव्हे तर अगदी भातृ दुहिता निज भगिनी स्त्री पुत्रासी त्यजावे. आणि म्हणाले स्नेह ठेवून घरदारी, तसा जर आला तर उपयोग नाही बरं. किती सूचना आहे साधकासाठी, आपल्यासाठी सूचना आहे त्या. पण पुन्हा महाराज मिळाला नाही, प्रपंचात महाराजांनी अजून सांगतात की प्रपंचात तुमचं ज्याच्या प्रती जे कर्तव्य ते शरीराने करत राहा, आणि मुखाने एका चालीवर नाम घेत कळलं तर आपण करतो. एखादा शेतकरी, त्याच्याकडे गाई आहे, म्हशी आहे, त्याला दूध काढावं लागतं. दूध काढायचं शरीराने कार्य करत असताना जर त्याने नाम घेतलं तर अमृत धाराच बाहेर येतील की नाही. किती छान होईल. तुम्ही पोळ्या करताय आणि मस्त स्वयंपाक करत असताना एका चालीवर नाम घेताय, प्रत्येक पोळीमध्ये, प्रत्येक कणकीतल्या त्या रोमामध्ये तुमच्या मनातलं नाम, आणि काय जो खाईल त्याच्या बुद्धीमध्ये जर पडत नाही तर शक्यच नाही हो, शक्यच नाही. म्हणून तो म्हणाला की हे असा स्नेह सुद्धा नको. म्हणजे काय, तर पूर्ण तुझं अंतःकरण मला हवंय. भगवंत म्हणतो तुझं सगळं चित्त, तुझं सगळं वित्त चित्त सगळं मला अर्पण कर. त्यातही महाराज काय म्हणाले, सगळं दिलं. पुन्हा सांगतो महाराजांचा वेदांत सोप्या भाषेमध्ये. महाराज म्हणले तुम्ही सगळं दिलं, म्हणून जातो गोंधळलेला फिरलेला, हजाराची लाखाची आपल्या पात्रतेप्रमाणे पात्री करतो. लक्षात राहतो, मागच्या 13,000ची पावती केली. कशाला लक्षात न राहणारी पावती करावी. पण महाराज म्हणाले सगळं द्या, सगळं देता म्हणाले तुम्ही मला, पण स्व काही देत नाही, आणि मला तो पाहिजे. हा वेदांत. ही जी आहे ना
स्नेहो ठेवून घरदारी, अंगे तू जरी निघलास बाहेरी, तरी तो त्यागून कठीण भारी, अनर्थकारी होईल. स्व जर दिला नाही, तिथे स्नेह ठेवला. महाराजांचं पुन्हा एक वाक्य आठवतं, प्रेम माणूस एकाच ठिकाणी, एका म्यानात दोन तलवारी बसत नाही. एकदा जर तुम्ही भगवंतावर प्रेम मिळत, मग दुसरीकडे प्रेम होईल का? आणि ते अपेक्षित नाही. पुढे म्हणाले, आधी समूळ स्नेहो सांडलावा, वैराग्याकडे जायचंय. सूत्र वरचं, काल जे सूत्र आपण पाहिले ना, की अरे उद्धवा, वैराग्याशिवाय परमार्थ नाही. आणि पुन्हा महाराज म्हणाले, अरे काहीच नाही, फक्त त्याचं अनुसंधान ठेवा, त्याच्याचकडे आपण येतोय. आधी समूळ स्नेहो सांडावा, पाठी अभिमानही दंडावा. अभिमान मानूही दंडावा. एक स्नेह, दुसरा अभिमान. किती मी स्नेह सोडला, त्याचाही अभिमानच. महाराज म्हणे, तसाही नको बरं बाळा, नकोस तू. वासना जटा जूट मुंडावा, मग सांडावा आश्रम. तीन गोष्टी एकाच ओळीमध्ये, स्नेह, अभिमान आणि वासना. त्या वासनांचं जे जटाजूट तू बांधून ठेवलंय ना गुंडाळा करून, किती किती वासना असतात हो, किती वासना. शांतपणे जपाला बसलो की आपल्यालाच लक्षात, अरे बापरे, सगळ्याच बेडशीट आता म्हणून तिथे त्या ह्याच्यात पाहिलं त्या चांगल्या बेडशीट हो, त्याच आणावा. बस जपाला बसलं की पाहत तुम्ही कशा गोष्टी आठवतात. आणि हीच खरी आपला जप पोचल्याची खोड आहे. महाराज म्हणले तसं, की आपला जप केव्हा अनुभव आला, आपला जप म्हणलं काल बाबा म्हणाले, अरे तुला ही गोष्ट केव्हा कळली की जपात मन लागत नाही, जपाला बसल्या. हाच म्हणजे जपाचा आणि उपासनेचा साक्षात्कार आहे. आपण आणि लोक म्हणून आम्हाला अनुभवच येत नाही जपाचा. एक व्यक्ती महाराजांकडे आली आणि म्हणजे महाराज 3.5-4 वर्ष झाले म्हणे रोज 130 माळांच्या कमी आपली एक माळ नाही. महाराज म्हणजे वा वा, किती छान, जस काही महाराजांना माहित असतं. एक मावशी आले, गोष्टीत गोष्ट तुला सांगितली. आपल्या हे कशासाठी माहिती का, तर आपल्याला त्या मार्गाने जायचंय. पुन्हा महाराज म्हणाले, अरे या भागवतामध्ये हजारो भक्तांच्या तर आहेत, त्या कशासाठी व्हायच्या की त्या कुठल्या तरी भक्तामध्ये आपण बसू शकतो ना. अरे हा असा याच्यात आपण बसणार आहोत. महाराज म्हणाले, एक बाई आली, महाराज आज माझा 3000 जप झाला. महाराज म्हणले, माय मला सांगावं लागत नाही, कळतो. तसं हा आला म्हणलं, महाराज 3.5 वर्ष झाले म्हणले 130 माळाच्या पेक्षा आपली कधी एक माळ कमी झाली नाही. पण म्हणले महाराज नामाचा अनुभवच नाही, काहीच अनुभव. लोकांना तर काय म्हणले, गोंधवलं दिसलं, कुणाला साखरखिंडा दिसलं, कुणाला प्रल्हाद महाराज आलेले दिसले, मला काहीच दिसत नाही. ही माझीच गोष्ट सांगायला मी तुम्हाला, मी काही विचारायला सांगायला नव्हतो, ही कथा दुसऱ्याची, पण माझ्याशी तेवढी सामने. तर तो म्हणला 3.5 वर्ष झाले माझं जप होतो, पण मला अनुभवच येत नाही. म्हणजे महाराज इतके गोड असले. अरे म्हणजे बाळा, नामाचा खरा अनुभव सांगू का तुला? अरे 3 वर्ष झाले तू नाम घेतो, ते थांबत नाही, याच्यापेक्षा दुसरा अनुभव काय नाही. किती सुंदर आहे. नामाला नामातच पहा, नामामधून नामाच नाव. मी म्हणलं आज 3000 जप झाला, महाराज तुमच्या कृपेने झाला ना, उद्या अजून जास्त होते. बस एवढंच. आजचं नाम उद्याच्या नामाला का, हे जेव्हा फिक्स डिपॉझिट आपलं पर डे वाढत जाईल ना, नाही का, ते असं SIP मध्ये काही लोक आहेत आपल्या, म्हणजे माझ्या पर डे 1 लाख रुपये SIP टाकतात पर डे. आपलं वर्षाला होत नाही लागत, त्यांना आनंद आहे, पण त्याची काही दुःख नाही. पण पर डे टाकतात. तसं आज 130 माळा, उद्या 100. माझ्या सासूबाईच्या आमच्या म्हणून आज 350 माळा झाल्या. 350 माळा आज, उद्या, परवा, पर डे. हे किती छान आहे. मला पिग्मी एजंट सारखं नाही का. आणि असं FDR जेव्हा आपण जाऊ, हेच FDR पुढे कामाला येणार नक्की. पुढे येण्यापेक्षाही मी काय म्हणेन तुम्हाला, की आज नामाने काय मिळणार आहे, नित्य आनंद आहे. खरी मुक्ती मेल्यावर नाहीच आहे. मुक्तीचा अर्थ तो नाहीच आहे. मुक्ती म्हणजे सगळ्यांपासून मुक्त, म्हणजे कशापासनं, भय, काळजी, चिंता, आळ, सगळ्यापासून दूर राहिले आणि अखंड आनंदात राहिले. म्हणजे तुम्ही त्या सगळ्या दुःखापासून मुक्त, म्हणजेच ब्रह्मानंद, आनंदामध्ये राहणं. ही मुक्ती इथेच आपल्याला भोगायची. आणि पुढे तुकाराम महाराजांनी सांगितली, नलगे धन मुक्ती संपदा, ती खरी मुक्ती. संत संग देई सदा. हे म्हणजे मला पुढचा जन्म पुन्हा पाहिजेच आहे भगवंता. कशासाठी? तुझ्या भक्तीसाठी. तुझ्या जवळच यायचंय, तुझीच सेवा करायची. आणि या राष्ट्रासाठी, या धर्मासाठी तर अनेक जन्म आपल्याला कमी पडणार. आदरणीय बाप्पांसारखा महात्मा म्हणाला जाताना एक दिवस नाही म्हणाल, मी पुन्हा येणार आहे जन्माला, पुन्हा येऊन या माझ्या भारत देशासाठी, या माझ्या भारतासाठी
मी एक मोठा उत्कर्षकारी म्हणून जन्माला आलो. पुन्हा संस्कृतीला कुठेतरी चांगले दिवस येणार, केव्हा येणार? एका भक्तांनी आमचे वारले ते एकनाथजी कोंडावर इथेच राहते. फार अंतरंग शिष्य होते बरं. आपण फार बाप्पाजवळ इतकं गोरठ्या कसं आपल्या सद्गुरूंवर आणि आपल्या गुरु घरावर कसं प्रेम करावं त्याचा आदर्श आमचा एकनाथ होता. एकदा आमच्या घरी आले एक नवीन झाड पाहिलं, त्याला ते एप्रिलमध्ये फ्लावर यायचे. ते कुठून घेतलं तेव्हा? म्हटलं असं मी घेऊन जाऊ काय? कुठं? गोरठ्याला. हो. कुठे काही वाटलं छान असेल, फुलं असतील, काही असेल, आपल्या गोरठ्याला पाहिजे आणि घेऊन जायचं. अत्यंत भगवंताप्रती निरागस असलेले, महाराजांवर नितांत आप्पांवर प्रेम असले, अंतरंग शिष्य असले, आप्पाला सहज ते म्हणले, आप्पा आता पुढच्या जन्मात आम्ही तुमच्या जवळच राहू का? आप्पा म्हणाले, अरे जितके माझे तुझे जन्म होतील तेव्हा आपण कायमच बनू. हे आप्पांचं सांगणं केवळ एकनाथजींसाठी नाही सज्जनो, हे प्रत्येक सद्गुरूंचा, प्रत्येक सत्शिष्यासाठीचा हा निरोप आहे. आप्पा काय म्हणाले, ब्रह्मचैतन्य महाराज काय म्हणाले, गोंधळी प्रल्हाद, अहो हे सगळे आई आई आहे आणि त्या सगळ्यांची आपल्या लेकरांवर तेवढीच माया, फक्त देह भेट. आपल्याला काय करायचं? आपल्याला सज्जन हो त्यांच्याशी सारखं कनेक्ट राहायचं. आपला मोबाईल कायम चार्ज. तुझे प्रल्हाद महाराज तेव्हा उदाहरण द्यायचे, तेव्हा ते किल्लीचे घड्याळ असायचे, स्प्रिंगचे. महाराज म्हणाले, तेव्हा म्हणायचं, महाराज अरे आपण दिवसभर 24 तास घड्याळ चालण्यासाठी त्याचा अलारामचं घड्याळ असेल, त्याला काय करतो म्हणाले, सकाळी उठल्याबरोबर चावी देतो ना म्हणाले. तसं सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा अंथरुणातच गुळणा करून यावा, आपल्या गादीवर, पोत्यावर, लोंबडीवर बसावं आणि मनाने पहिल्यांदा काय करावं म्हणाले, आपल्या सद्गुरूंच्या चरणावर, आपल्या चरण कमलावर आपलं मस्तक ठेवावं मनानेच आणि 3000 जप करावं. एक तासभर आपले सद्गुरू बसलेले, त्यांचे चरण कमल आहेत, त्याच्यावर आपण डोकं ठेवावं आणि सकाळी पहाटे उठावं म्हणाले, 4ला. 10च्या नंतर जागू नये आणि 4च्या नंतर निजू नये. असं जर केलं म्हणाले ना तर तुमची चार्ज होऊन जात. एकदा सकाळी नाम घेतलं तर दिवसभर त्या नामाची आठवण आपल्या. काकड आरतीचं पाहतो ना आपण, कशासाठी काकड आरती लावली, कशासाठी शेजारती? तर महाराज म्हणाले, अरे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुमचं प्रपंचाचं काम करत असताना माझी तुम्हाला आठवण राहावी, भगवंताची तुम्हाला आठवण राहावी, म्हणून काकड आरती, म्हणून शेजारती. शेजारतीचं नुसतं श्रीराम सीताराम 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 एवढं म्हटलं तरी किती गाढ, किती शांत झोप लागते. झोपेमध्ये सुद्धा नाम व्हावं याचा अभ्यास. आजच का कालचंच महाराजांचं बोधवचन की जागेपणे आणि शुद्धीमध्ये नाम घेण्याचा अभ्यास तुम्ही करा. बेशुद्धीत आणि झोपेमध्ये नाम घेण्याची जबाबदारी माझी. किती दिसायला वरवरच वाक्याचं ते जे म्हणाले, हे सगळं सोडायचंय. स्नेह, वासना आणि अहंकार. व्हायरल झालं, बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, व्हायरस तर दिसतही नाही, पण परिणाम किती असतो. आज सकाळी व्हायरस झालं तर संध्याकाळी तुम्ही गळून गेलेले असत. पण कुठे तो व्हायरस? कोणी पाहिला आहे? मग त्याला काढणं किती, व्हायरल इन्फेक्शन साठी, बॅक्टेरियल इन्फेक्शन साठी किती 5-5 दिवसाचे, 6-6 दिवसाचे कोर्सेस आपण करतो ते स्वच्छ होऊन जाण्याचे. तेव्हा हा स्नेह, तेव्हा हा अहंकार, ही वासना जाण्यासाठी ते म्हणाले की वासना ज्याच्या दूरच मुंडावा, मग सांडावा, सोडून द्यावा आश्रम. उद्धवा, तुला तुझं घर, तुझा आश्रम हा जो सोडायचा आहे, ग्रस्ताश्रम, तर सोडताना ह्या 3 गोष्टी सोडून मग बाहेर पड. कारण काय म्हणाले, तुला मला ते आत्मज्ञान द्यायचं. स्नेहो कैसे सांडे, अभिमानू कैसे निदंडे. कसा निघेल स्नेह, कसा निघेल अभिमान, हे तुझं वाटेल साकडे, तरी रोकडे परी येस. सांगतो म्हणाले, तुला काही काळजी करू, मी सगळं सगळं ज्ञान तुला देतो म्हणाले. पुढे म्हणाले, माझे स्वरूप जे सर्वगत, तेथे ठेवून या चित्त, सावधाने सुनिश्चित, राहावे सतत निज रूपी. सज्जन, आता हे सिद्धांताचा थोडा भाग येतो. आता हा सिद्धांताचा भाग म्हणजे श्रीकृष्ण उद्धवाला आत्मज्ञान सांगतात. आत्मज्ञान सांगत असताना त्या गोष्टी मी जर तुम्हाला वाचून दाखवल्या आता, तर मग नाही, आपण चहा आपल्याला आहे पुन्हा
आणि चहा घेऊनही घरून आलेलो आहे. पण थोडासा अगदी एक छोटा भाग जो आता पुढे येणार आहे त्याच्या संदर्भात काही सांग, की आता तो सगळा आत्मज्ञानाचा भाग, ते ज्ञान भगवान सांगतायत. त्याच्या आधी थोडस मी तुम्हाला सांगतो की आत्मज्ञानाचा मार्ग कसा आहे बघा. आधी त्याच्यासाठी एक 2-3 गोष्टी आधी सांगतो, मग आपण त्या तिकडच्या ओळ्या पाहू. अद्वैत थोडस अगदी सिद्धांताचा भाग आहे, थोडस माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे या विचाराकडे लक्ष देऊ नका. द्वैत अद्वैत यातला अद्वैत तुम्हाला माहिती आहे, द्वैतही तुम्हाला माहिती आहे. तू आणि मी एक हे अद्वैत. तर हा जो अद्वैत वेदांत मध्ये मानवी मूल्यांची शिडी जी आहे, थोडक्यात अगदी सोपं असं सांगतो की केवळ देह सुख, भूक लागली आणि आज भूक द्या, कांद्याची भाजी, पुरणाची पोळी, इथपासून सगळ्या गोष्टी, मला काय सांगायचं तुमच्या लक्षात, केवळ देह सुख भोगणं, त्याच्याच आनंदात राहणं, उत्तम कपडे घालणं, चांगले परफ्युम्स वापरणं, गाड्या घोड्या, आहार विहार अगदी मनाप्रमाणे सारखं घेऊन या देहालाच ईश्वर समजून त्याच्या कायम वासना पुरवत राहणं, याच्यातला आनंद भोगणं, ही त्या अद्वैत वेदांताच्या मूल्यांमधली अगदी खालची पायरी. आणि संतांचं जीवनचरित्र जेव्हा आपण पाहतो तेव्हा संतांच्या गृहस्थाश्रमात म्हणा, त्यांच्या एकूण जीवनचरित्रामध्ये सुखाच्या गोष्टी किती कमी असतात, नवे नवे दुःखच किती असतात, पण ते किती समाधानी असतात. संतांचं, तुकाराम महाराजांचं जीवन पहा, ज्ञानेश्वर माऊलींचं पहा, श्री महाराजांचं जीवन पहा, किती प्रापंचिक दुःख त्यांच्या वाटेला आली, पण त्यांच्या आनंदामध्ये कधीच, म्हणजे ते जे आत्मानंदात होता, तो जो आत्मानंद मिळतो तो आत्मज्ञानाने, ब्रह्मज्ञानाने मिळतो. म्हणजे ते आत्मसुख, ते आत्मानंद जो भोगतात, ही अद्वैत वेदांतात ही सर्वोच्च पातळी. हे 2 लक्षात आल्या. एक, आपण जे प्रपंचात सुख समजून त्यालाच खरं सुख समजून त्याच्यातच राहतो, ते सुख आहे, पण ते अत्यंत खालच्या पातळीचे, म्हणजे ते सुख नाहीच आहे, ते दुःखाने पांघरून घेतलेलं सुख आहे, किंवा दुःखाची निवृत्ती, त्यालाच आपण सुख समजायला. म्हणजे खूप भूक लागली म्हणजे खूप बोलत जेवायला, पण ते किती वेळ, पुन्हा भूक लागेल, म्हणजे ते खरं सुख आहे का, ते शाश्वत आहे का, की ते आता मिळालं की पुन्हा नाहीच. तसं आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान असं आहे की ते झाल्यानंतर तुम्ही ब्रह्मानंदातच राहता, मग इकडे काही घडू द्या, तुम्ही त्या सुखाच्या पातळीत नाही. म्हणून अद्वैत वेदांताच्या अभ्यास करत असताना, मानवी मूल्यांच्या या अभ्यास करत असताना 2 प्रकारची त्यांनी, एक अत्यंत देहाच्या पातळीवरचं जे सुख आहे, खालच्या पातळीचं सुख आहे, आणि आत्मज्ञान जे देहबुद्धी नष्ट झाल्यावर मिळतं. आणि ती देहबुद्धी नष्ट होण्यासाठी आत्ताचे मार्ग त्यांनी सांगितले की वैराग्य आहे, अहंकार शून्यता, स्नेह सोडून जाणे, वासना शून्य, वासनाची तृप्ती न होता ते वासना संपण्यासाठीच जे कार्य सज्जन करावं लागतं, त्याच्यासाठी साधन करावं लागतं, त्याच्यानंतर ते ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान प्राप्त होणार. हे 2 मुद्दे लक्षात येत आहेत सगळ्यांच्या, अवघड जात नाही. पुढे म्हणाले, आता हा जो खालच्या पातळीवरचं सुख भोगणारा आहे, म्हणजे आपण सगळ्या, खालच्या पातळीवरचं, देह पातळीवरचं सुख भोगणारा जो मनुष्य आहे, तो मनुष्य देह धारण जरी केले असला तरी शास्त्र असं सांगतं की तो पशुच आहे. आता हे सांगताना काही वाटत नाही, सोशॉलॉजी मध्ये एक डेफिनेशन आहे, मॅन इज ए सोशल ॲनिमल, असा शब्द आहे. काहीच नाही, ज्ञानाचाच भाग आहे सगळा. वेदांतात त्यांनी सांगितलं की असं खालच्या पातळीवरचा सुख भोगणारा जो मनुष्य आहे तो मनुष्याचा देह आहे, पण शास्त्र असं सांगतं की तो पशुच आहे. आहार विहार मैथून आणि निद्रा पशुही करतात, तुम्ही करतो, आम्ही करतो, काय फरक. म्हणून मानवी जीवनाचं ध्येय आहे की तू आनंदी रूप, तू आनंद रूप आहे, तू परमात्मा आहे. आणि हे सगळं समजून सांगायसाठी राम आले, कृष्ण आले, आपल्यासारखा देह धारण केला, आपल्यासारखे आई बाबा, आपल्यासारखी बायको, आपल्यासारखा संसार आपल्याला त्यांनी करून दाखवला. पण नराचा नारायण आणि आपण पूर्ण ब्रह्म आहोत हे भगवान श्रीकृष्णाने दाखवलं, भगवान रामाने दाखवलं. हे अवतार आहेत, नवे नवे त्यांना आपण पाहिलं जरी नसलं तर आपल्या सद्गुरूंना तर आपण पाहिलं.
आणि ते म्हणे बघ मी तुझ्यासारखाच आलो जन्माला, तुझा देह माझा देह. केलं काय? सगळ्या सूत्र महत्वाचं आहे, त्यांनी अभ्यास केला. म्हणून परमार्थ अभ्यास बॅक ऑफ द माइंड अगदी स्पष्ट लक्षात राहा, आपल्याला करायचंय नित्याचा अभ्यास आहे. नित्य म्हणजे काय? नित्य त्याच्या स्मरणात, पुढे तोही विषय येणार. बरं, आता काय झालं? खालच्या पातळीवरचं तिसरं सूत्र मला सांगायचंय. पहिले दोन सूत्र आपल्याला समजले, तिसरं सूत्र की असं खालच्या पातळीवरचा सुख भोगणारा मनुष्य हा पशुच आहे. चौथं सूत्र किंवा चौथा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा, पण असाच मनुष्य की जो आत्मानंदात राहतो, ब्रह्मानंदात राहतो, तो मनुष्याचा देह जरी असला तरी तो देव आहे. आणि ते कोण आहे? तर संत आपल्याला दाखवतात. अद्वैत वेदांताच्या सूत्रांमध्ये ते वेगळे आत्मस्वरूप, माफ करा, वरच्या पातळीवरचं म्हणजे दोन पातळ्या आपण पाहिल्या, खालची पातळीवरचं आपल्यासारखे, वरच्या पातळीवरचे जे मनुष्य किंवा जे सत्पुरुष आत्मज्ञानामध्ये लीन असतात ते वरच्या पातळीवरचं सुख भोगतात. खालच्या पातळीचे आपण खालच्या पातळीचं सुख बघणारा जो देहधारी मनुष्य तो पशुच असतो. पण वरच्या पातळीवरचं आत्मानंदामध्ये, भगवंताच्या स्मरणामध्ये ब्रह्मरूप झालेला मनुष्य मात्र दिसायला मनुष्य दिसतो, पण तो पशु नाही, देव असतो. म्हणून महाराज काय म्हणाले, अरे सत्पुरुष तुमच्यामध्येच राहत असतात, तुमच्यासारखे कपडे घालतात, तुमच्यासारखा संसार करतात, तुमच्यासारखं रागवलेलं दिसतात, संसार करताना दिसतात, पण ते मनुष्यधारी असले तरी ते देव असतात. याचं कारण काय? बहिरंगाने तुम्ही त्यांना ओळखू शकत नाही. त्यांचा अंतरंग जो असतो ना, तो अंतरंग अखंड भगवंताशी तादात्म्य पावलेला असतो. तो दिसतो का? आपल्याला काय कळलं? म्हणून पुन्हा आपलं वेदांत शास्त्र सांगतं, आपले उपनिषद किंवा वेदांत सांगतो की जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. पण यांच्या अंतःकरणात आत यांचं काय साधन? नमस्कार करत राहा. त्या पंढरपुरामध्ये एक साधू होता, त्यांनी स्वतःमध्ये लीनता येण्यासाठी काय केलं, तर जो कोणी त्याला भेटायचा त्या चंद्रभागेच्या वळता प्रत्येकाला नमस्कार. गाढव जरी दिसतो नमस्कार काय, बाई दिसो, मुलगा दिसो, कोणी नमस्कार. हा देव आहे, हा देव आहे, हा देव आहे, हा देव आहे, मला त्याला नमस्कार करायचे. त्याचं सोपं सूत्र महाराज म्हणाले, माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं की नयनाच्या ठाई म्हणजे डोळ्यांनी जे कोणी रूप दिसेल त्याला रामरूप पाहण्याचा अभ्यास करा. कोणी येऊ, अरे भगवंता तुझं हे रूप आहे असं समजून अभ्यास कर. हे इथे ते सांगतात की असा वरच्या पातळीवरचा सुख भोगणारा मनुष्य देहधारी देव समजावा. देहधारी काही केलाय पण तो देव आहे म्हणाले. पाचवा महत्वाचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा की सज्जन हो, हे जे आत्मस्वरूप आपलं आहे, मूळ स्वरूप जे आहे ते आपण आनंदी आहोत, आपण त्या परमात्माचा अंश आहोत, नवे परमात्माचा एक भाग आहे. तर याला जे आपण आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप म्हणतो, हे ब्रह्मस्वरूप कसं आहे माहिती का? शास्त्र असं सांगतं हे अतिंद्रिय आहे, आपल्या या डोळ्यांनी या ज्ञानाने समजण्यासारखं. अरे मग याच्याशिवाय कसं? पुन्हा म्हणाले ते कसं आहे? सूक्ष्म आहे, त्याला सर्व व्यापकत्व आहे, सर्व व्यापकत्व आहे. म्हणजे त्याची 4 गुणधर्म त्यांनी सांगितले. पहिलं ते अतिंद्रिय आहे, इंद्रियांनी समजणार नाही. म्हणजे अगदी सोबत मी सांगतो तुम्हाला, डोळे डॉक्टरांना आहे, डोळे आपल्याला आहे. सोनोग्राफीसाठी आपण जातो, एक्सरे काढायसाठी जातो, एक्सरे आपल्यालाही दिसतो, डॉक्टर काय दिसतो? फक्त डॉक्टर कळते की कुठं मोडलंय याचा हाड, आपल्याला तर पाहून कळत. सगळ्यांचा एक अनुभव, आपलंच बाळ आपल्याच पोटात आपणच निर्माण केलेलं असतं. हा हार्ट आले, हातपाय आले, डॉक्टरला कळतात, आपल्या नुसतं पाणी ते गाळ्या वाळताना दिसतं. ती ज्ञानदृष्टी, चक्षु तेच आहे. ज्ञानदृष्टी जशी वेगळे, तसं भगवंत पाहण्यासाठी तशा, कारण काय केलं, मेडिकलचा अभ्यास केला 7-8 वर्ष त्यांनी त्या ज्ञानामध्ये घातले, अभ्यास केला. हा अभ्यास भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान घेण्यासाठी ते साधन आपल्याला करावं लागेल. तर पुढे म्हणाले की आत्मस्वरूप जे आहे ते सूक्ष्म आहे, सर्वव्यापी आहे, परिपूर्ण आहे आणि अतिंद्रिय असं आहे, असं वर्णन त्याचं केलेलं आहे. हे भगवंत सांगतायत बरं, हे भगवंत सांगतायत. पुढे म्हणाले याचा अनुभव, मग आता जे म्हणलं मग अतिंद्रिय किंवा सूक्ष्म आहे, सर्वव्यापी आहे, हवा, विद्युत हे आपण पाहतो, म्हणजे दिसत तर नाही पण आहे. काय शक्ती मला सांगा, एक जर 440चा व्होल्टचा बसला
झटका. मग सर्व व्यापकत्व कळतं, अतिंद्रिय कळतं, पुन्हा काहीच नाही. बस फोन करायचा, मग ते लगेच विचारतात किती वाजता जायचं. म्हणजे आपले जेवण खावणे करून जाऊ बाबा गोवर्धन. किती सत्य आहे ना, किती शाश्वत आहे सगळ्या गोष्टी. सज्जनो, ते आत्मतत्व जाणून घेण्यासाठी शेवटचे 2 मुद्दे होतात आपले छानपैकी. तर म्हणाले, हे कळण्यासाठी काय करायचं? नुसतं ज्ञान नाही, आपलं वैशिष्ट्य इतकं छान आहे ना या ग्रंथांचं, की प्रत्येक गोष्ट नाथ महाराजांनी अशी. आपण आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही काय करायचं, एक आता 4 मार्काचा हा प्रश्न आहे, तर या 4 मार्काच्या प्रश्नासाठी तुला हे 8 पॉइंट्स लिहायचे. तर ते 8 पॉइंट्स त्याला समजून सांगतो. पहिले 1 नंबर 2 हे लक्षात आलं, मग 1 मग 3. तसं नाथ महाराज. मग आता हे आत्मतत्व किंवा हे आत्मज्ञान मिळणार कसं? नाथांना तर मिळालं नाही, संतांना सगळ्या मिळालेले, सद्गुरूंना सगळ्या मिळाले. आपल्यालाही ते मिळू शकतं याची 100% गॅरंटी संतांना आहे, आपल्याला नाही. तर आपल्याला त्याचं आवडच नाही. पहिली गोष्ट, इथून आपली सुरुवात. तर ते म्हणाले, हे कसं कळेल? तर नाथ महाराजांनी इतकं सुंदर सांगितलं की याचा अनुभव आपली देहबुद्धी शून्य झाल्याशिवाय ना. आता देहबुद्धी मागच्या वर्षी आपण पाहिलेलंच आहे, तो विषय आता पुन्हा मला वाटतं सांगायची गरज नाही. देहबुद्धी आपल्या सगळ्यांना, मी 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 देह आहे आणि माझं हे आहे आणि मला असं आणि मग माझं. ही देहबुद्धी हळूहळू कमी होणं, ती एकदम कमी होणारच नाही. पण नाथ महाराज म्हणाले, हे आत्मतत्व समजून घेण्यासाठी, हे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, त्याच्या मार्गावर जाण्यासाठी जे जे काही आपल्याला करायचंय ते करण्याचा एक महत्वाचा भाग आहे. ते आत्मस्वरूप समजून घेण्यासाठी नाथ महाराज असं सांगतात, सज्जन हो, की तुम्हाला देहबुद्धी कमी करावी लागेल. पुन्हा नाथांच्या नंतर महाराष्ट्रात आपल्याला लाभलेले संत रामदास स्वामी स्पष्ट म्हणते, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. अजून सोपं सगळे तेच सांगतात. पण प्रत्येक आई मुलींना हे आवडत नाही का, ते त्याला तर पूर्ण जरा गुळाचं पुरण तर खाऊच घालायचं म्हणजे. मग ते असं खात नाही, मग दुधामध्ये मिक्स करून तरी घाली. काय आयांना करावं लागतं आपलं, की याच्या पोटात गेलं पाहिजे, याची उंची वाढली पाहिजे, याला शक्ती आली पाहिजे. ते दूध प्यायला तयार नाही, ते तुरीच्या डाळीचं वरण खायला तयार नाही, गुटकच राहायला लागलं, मोठं झालं पाहिजे, उंच झालं पाहिजे. आईला सगळ्या गोष्टी कराव्या. मग ती काय वेगवेगळ्या कृत्या करते. तसे वेगवेगळे संत सगळे, अरे याला हे नसेल समजतात म्हणून ते म्हणे, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. ही देहबुद्धी जी आपल्याला आहे सज्जन हो, ही आपल्याला कमी करायची. आणि पुढे म्हणणारे, आता काय करावं मग देहबुद्धी कशी कमी करायची? पुन्हा आपल्याला छान सांगतात. ते म्हणाले, काय होतं आपलं बघा, आपलं कसं आहे की जे आपल्या इंद्रियांना अनुभवाला येणार हे जे दृश्य विश्व आहे, फार अवघड झालं. इंद्रियांच्या म्हणजे थोडक्यात आपल्याला जे जे दिसतं, आपण जे जे पाहतो. आता ते मला कसं होतं, माझं म्हणून नाही, तुम्ही सुद्धा एकदा ते वाचत गेला ना, तर तुमचे कन्सेप्ट सुद्धा तसेच होतात. मला असं म्हणतात, सर तुमची मराठी किती चांगली हो. मला तर काहीच वाटत नाही. तुम्ही ते निरतिशय, अविरत, अविश्रांत वगैरे शब्द वापरतात. आता काय करावं, ते वाचलेले असतं तेच डोक्यात राहतं, किंवा ज्या वाचनात तुम्ही राहता, ज्या संस्कार, म्हणजे किती मला सांगितलं, ज्याचं म्हणजे तुम्ही ज्या प्रकारचं वाचन करता ना, जितक्या प्रकारे करता, जितकं जास्त करता, तशी तुमची वाणी म्हणा, तुमची बुद्धी म्हणा तयार होते. याच्याहून तरी लक्षात घ्यावं, जर मग आपण अखंड आपल्या सद्गुरूंचं चिंतन जर केलं, त्यांनी नामात राहिलं, आपण त्यांच्यासारखे होणार नाहीत का? नक्कीच होत, नक्कीच होत. तेच 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 सांगायचंय भगवान श्रीकृष्णाला त्याच्याकडे. तर ते काय म्हणतात, की इंद्रियांच्या द्वारे तुम्हाला जे दृश्य विश्व पाहायला, म्हणजे जे आपण जे सगळं पाहतो ते सारखं पाहिल्याने आपल्याला देहबुद्धीच चिंतन होतं. बापरे काय सुंदर बरे त्यांच्या किचन ओट्यावर, तो वाव काय वेगळाच किचन ओटा आहे हो त्यांचा. आणि सोफा जर मी पाहिला त्यांच्याकडचा, बापरे खूपच सुंदर होता. आता आम्ही नवीन दरवाजा, माझा तर विचार तोच करावा त्याला. त्यांचं हे तसं तेच जे पाहतो ना. म्हणून सगळ्यात जास्त जर पाप कोणाकडून होत असेल, म्हणून जो आहार सांगितलाय ना, डोळ्यांचा आहार, चांगलंच पाहत. आणि याचं उदाहरण जर असेल तर अजामिळाचं. इतका सच्छील ब्राह्मण, एक 5 मिनिटं काहीतरी दृश्य पाहिलं, त्याचा संस्कार इतका घाण झाला. म्हणून ते काय म्हणाले, आणि आता याचं उत्तम उदाहरण तुम्हाला जाता जाता सांगतो. पाहिलेलं काय
सद्गुरू प्रल्हाद महाराज, त्यांचा वयाच्या 78 का 79वा वाढदिवस होता. मोठी मिरवणूक निघाली, इतकी मोठी शोभायात्रा माकोडीला निघाली. कारण महाराज म्हणजे वाढदिवस नाही, 13 कोटी जप झाल्यावरच मी. मग त्या लोकांनी सगळ्या गावांनी संकल्प सोडला, एका वर्षात काहीतरी 13 कोटी जप केला. त्याच्या सांगते म्हणजे महाराजांच्या जन्मदिवशी त्यांची सांगता बरं. आणि त्या माकोडीला इतका मोठा उत्सव झाला, इतका मोठा. तुम्हाला काय सांगू, गोंदवल्यामध्ये रामदास इनामदार नावाचे फार मोठे थोरल्या महाराजांचे शिष्य होते आणि त्यांचं नितांत प्रेम प्रल्हाद महाराज, की ते आपले सद्गुरूला जितका सन्मान किंवा आदर करायचे तेवढे रामदास इनामदार महाराज. आणि महाराज काय तुम्हाला काय सांगू, महाराज त्यांना असा जोडून मिळाले. गोंदवल्याचा उत्सव झाला आणि म्हणाले, आमच्याकडच्या मंडळीने रामानंद महाराजांच्या चरणी 13 कोटीचा संकल्प केला, त्याची सांगत आहे. खूप मोठा समाज येणार आहे. तुम्ही गोंदवल्यामध्ये गव्हाची खीर फार छान करता, तशी खीर आमच्याकडच्या लोकांना प्रसाद म्हणून देण्यासाठी तुम्ही याल. हात जोडून प्रल्हाद राम ते साष्टांग नमस्कार करता रामदास इनामदारांनी. महाराज आज्ञा करावं येतो. आले ते इतक्या मोठ्या खेड्या गावात तेवढी मोठी खीर सगळ्यांना 4-5 दिवस करून तशा प्रकारचा उत्सव केला. सांगायचा मुद्दा, एवढी मोठी शोभायात्रा महाराजांच्या की ते भजनी मंडळ, बायकान, ते घागरीन, हे ते मोठी रांग. आणि महाराजांना त्या काळातलीच उत्तम गाडी अँबॅसेडर होती. मग अँबॅसेडर मध्ये महाराज बसले. काय सांगा तुम्हाला, महाराजांची ती चित्रफीत उपलब्ध आहे, तुम्ही पहा. मागच्या सीटवर महाराज शिमाळ पाहिलं सुद्धा नाही त्या महात्म्याने की किती लोक माझ्या. आणि आपल्याकडे तर माझा जर वाढदिवसाचा लोक विष्णुपुरकर मावळे कसं काय आलेले त्याच दिसत नाही, बाकी दिसणारच नाही. हा, माझ्या वाढदिवसाला कोण कोण आलं, सामान्य माणसाने. असं काय, ज्या महात्म्याला जगाकडे पाहण्याची सुद्धा मोह नव्हता, काय सांगा का ते म्हणाले, चिंतन कशाचं करायचं. तुम्हाला म्हणलं ना, आपण कुणी कुणाच्या घरी जाऊन पहा, गेल्याबरोबर दिवाखान्यात आपण बसतो कसे, शांतपणे विचार करा. मला कोणाची उणी करायची बरं का, आपण सगळे करते. आपला मार्ग आपल्याला मिळते. आपण ही आपण या रामनाम नौकेतले असं काय जोंबर काय. श्रीराम महाराज आपल्या घरी आले, असे बसले, वाद्यपूजा केली, पुष्पार्चन केलं. त्या सत्पुरुषाने असे डोळे वर करून सुद्धा पाहिले की यांच्या घरात किती फॅन आहेत, कोणते झुंबर आहे का काय आहे. सत्पुरुष, खरा सत्पुरुष, त्याची नजर कायम खाली खाली, म्हणजे ते त्यांच्या सद्गुरूंच्या चरण कमलावरच त्यांची दृष्टी असते. का, इंद्रियांनी जे माणूस पाहतो त्यांनी देह बुद्धी वाढते. आणि त्याच इंद्रियांनी जर संकल्प केला आणि अखंड आपण सुद्धा म्हणत माझ्या हृदयात माणूस पूजा करून मी माझ्या महाराजांना बसवलंय, ते आहेत, त्यांचे चरण कमल पाहत राहायचे. मला मी पाहताना तुमच्याकडे पण माझ्या मनात मी माझ्या सद्गुरूंची चरण कमल पाहतोय. आणि महाराजांचं एक उत्तम गोष्ट आहे, महाराज माझं म्हणलं तुम्हाला 30 गोष्टी मी तुम्हाला सांगतो, ते अभ्यास करायचे. महाराज सारखे असंच करायचे. एकच विषय, महाराज तुम्ही सारखी मान का हलवता, ते म्हणजे अरे एक नाम झालं की नमस्कार करू सद्गुरूंच्या चरणात, असं श्रीराम श्रीराम. किती गोड आहे. आजचा विषय संपवताना एक मुद्दा आपण लक्षात ठेवा, इंद्रियाला अनुभवास येणारं हे दृश्य वस्तूचं चिंतन आपण सारखं करतो. मला सगळं आपण दिवसभर तेच चिंता करतो. त्यांच्याकडे जायचं, मग त्यांच्याकडे मग आता त्याचा साखरपुडा ठेवा, यांची मुंजेच ठरली, मग तिला आहेरच करायचा, मग कोणतीच घ्या बा, मागच्या 12ची घेतली गुलाबी रंगाची, मग तिला किती चिंतन आहे आपलं. सगळ्यांचं आहे बरं का. आपण सगळे सारखे म्हणून बोलू शकतो, आपल्याला याच्या पुढे जायचंय सगळ्यांना. हे माझं जे प्रवचन आहे हे विद्वत्तेचं नाहीच आहे. हे आपण सगळे या परमार्थ मार्गावर चालणारे आहोत. माझ्या काही 2-4 गोष्टींनी तुम्हाला तुमच्या 2-4 गोष्टी श्रवण करून माझ्या साधनेमध्ये, आणि आपल्याला पुढे जायचंय, परे जायचंय, आपल्याला साधायचंय, आपल्याला महाराज मिळवायचे म्हणजे आनंद मिळवायचा, भगवंत मिळवायचा आहे म्हणजे समाधान मिळवायचंय. म्हणून ते सांगतात. आज एवढ्या मुद्द्यावर आपण थांबूया की दृश्य जे दिसतं, आपल्या डोळ्यांना जे दिसतं त्याच चिंतन आपण कायम करतो आणि त्याच्यामुळे आपली देहबुद्धी वाढते. मग काय करावं आता ते उद्या नाथ महाराज आपल्याला सांगतील. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू, नाथांच्या चरणी अर्पण करू सज्जनो. आणि